इझी आणि खूप पटकन होतो आणि आज हा स्पेशली भाच्याच्या आग्रहास्तव बनवलेला आहे आणि आता त्यालाच विचारून पाहूयात की हा पिझ्झा कसा झालेला आहे। यम्मी तुझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेअर करा आणि लाईक करा। तर सर्वात प्रथम आपल्याला इथे लागणार आहे वितळून घेतलेलं बटर आहे, साधारण 2 चमचे घेतलेला आहे। त्याच्यामध्ये बारीक चिरलेला लसूण 1 चमचा ॲड करायचा आहे। रेड चिली फ्लेक्स इथे आपल्याला लागणार आहे अर्धा चमचा। त्याच्यानंतर लागणार आहे आपल्याला ऑरेगॅनो, तो पण अर्धा चमचा घ्यायचा आहे। आणि इथे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आहे, ती पण याच्यामध्ये ॲड करूयात आणि चवीपुरतं जरासं मीठ आणि सगळं व्यवस्थित असं आपल्याला मिश्रण करून घ्यायचं आहे। व्यवस्थित मिक्स झालेलं आहे, पाहू शकता। आता एका कढईमध्ये 1 चमचा बटर ॲड करून ते वितळलं की याच्यामध्ये आपण एक बारीक चिरलेला टोमॅटो ॲड करणार आहोत, तो जरासा परतून घेऊयात। आणि लगेचच याच्यामध्ये आपल्याला एक बारीक चिरलेली शिमला मिर्च याच्यामध्ये ॲड करायची आहे, ती पण ॲड करून घेऊयात आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आणि याच्यानंतर आपल्याला वापरायचं आहे मशरूम, तर मशरूम पण मी बारीक चिरून घेतलेला आहे, तर तुम्ही मशरूमच्या ऐवजी पनीर ॲड करू शकता, स्वीट कॉर्न ॲड करू शकता, तर ते पण आपण आता व्यवस्थित मिक्स करूयात। आणि मग इथे मी घेतलेलं आहे कांद्याची पात, ती पण याच्यामध्ये ॲड करूयात आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात। आणि लगेचच याच्यामध्ये आपल्याला चवीपुरतं जरासं मीठ ॲड करायचं आहे आणि पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। इथे भाज्या खूप अशा शिजून घ्यायच्या नाहीत, अगदी मऊसर झालं की लगेचच गॅस आपल्याला बंद करायचा आहे। तर भाजी व्यवस्थित अशी मऊसर झालेली आहे, आता गॅस बंद करूयात। आता आपल्याला इथे लागणार आहेत ब्रेड, आता ब्रेडवरती आपल्याला टॉपिंग्स करून घ्यायचे आहेत, तर एक ब्रेड घेऊयात। इथे लागणार आहे पिझ्झा सॉस आणि मेयोनीज। आणि आपण जे मिश्रण बनवलेलं होतं ते पण याच्यामध्ये लागणार आहे, तर थोडंसं मिश्रण ते घेऊयात लसणाचं आणि ब्रेडवरती आपल्याला व्यवस्थित स्प्रेड करायचं आहे। आणि इथे जराशा शिजून घेतलेल्या भाज्या आता एका चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित असं स्प्रेड करून घ्यायचं आहे। तर लसूण स्प्रेड होत नसेल तर काळजी करायची गरज नाही आहे, तर याच्यावर आपण जेव्हा पिझ्झा सॉस आणि मेयोनीज घालू त्यावेळेस ते ऑटोमॅटिक स्प्रेड होऊन जातं। आता 1 चमचा इथे लागणार आहे पिझ्झा सॉस, तो पण याला ब्रेडला व्यवस्थित असा लावून घ्यायचा आहे। आणि इथे लागणार आहे आपल्याला 1 चमचा मेयोनीज। आता सॉस आणि मेयोनीजचं प्रमाण हे तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तुम्ही। आता इथे ज्या भाज्या घेतलेल्या आहेत आता ते पण याच्यावरती टॉपिंग्स करून घेऊयात, व्यवस्थित असं सगळीकडे लावून घेऊयात। आणि आता इथे लागणार आहे महत्त्वाचा घटक म्हणजे चीज, इथे मॉझरेला चीज घेतलेला आहे, ते पण व्यवस्थित असं आपल्याला याच्यावरती ॲड करायचं आहे। तर पाहू शकता अतिशय सुंदर असं ब्रेडचं टॉपिंग्स बनून तयार आहे। आणि इथे आता ओव्हनच्या भांड्यामध्ये इथे मी पेपर घेतलेला आहे आणि त्या पेपरवरती आपल्याला हा जो ब्रेड बनवलेला आहे तो याच्यावरती ठेवून द्यायचा आहे। आणि याच पद्धतीने बाकीचे ब्रेड पण आपल्याला बनवून घ्यायचे आहेत। तर हे ब्रेड बनवून तयार आहेत, अतिशय सुंदर असे दिसत आहे। आता याला आपण ओव्हनमध्ये 170 अंश सेल्सिअसला याला बेक करत ठेवणार आहोत, साधारण 10 ते 12 मिनिट। आणि तोपर्यंत मी तुम्हाला तव्यावर पण कसा करायचा आहे तो पण सांगते। याच पद्धतीने आपल्याला ब्रेड पुन्हा बनवून घ्यायचा आहे। एका पॅनमध्ये पॅन गरम झाला की त्याच्यामध्ये जरासं बटर स्प्रेड करून घ्यायचं आहे, जेणेकरून ब्रेड तव्याला चिटकणार नाही। आता हा ब्रेड आपल्याला तव्यामध्ये ठेवायचा आहे आणि एक झाकण ठेवून याला साधारण जोपर्यंत चीज मेल्ट होत नाही, वितळत नाही, तोपर्यंत आपल्याला याला ठेवून द्यायचं आहे। तर पाहू शकता छान असं चीज वितळलेलं आहे। तर इकडे आपलं ओव्हनमधला पण पिझ्झा बनवून तयार आहे, अतिशय सुंदर असा पिझ्झा हा दिसत आहे, पाहू शकता। तर पाहू शकता अतिशय क्रिस्पी असा हा पिझ्झा बनतो, खूप छान असा लागतो, खूप झटपट होतो। तर कट केल्यानंतर पाहूयात की कसा झालेला आहे। तर पाहू शकता अतिशय चीजी असा हा ब्रेड पिझ्झा बनवून तयार आहे। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार। पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत स्वतःची आणि इतरांची काळजी घ्या। थँक्यू। नमस्कार, पुन्हा एकदा रेक्स किचन कट्टामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। माझं नाव आहे रेखा आणि आज आपण करणार आहोत कपकेक्स, जे अतिशय सुंदर दिसतात, त्याहून खायला फार टेस्टी लागतात, जे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतात। अगदी कमी साहित्यात कमी वेळात हा केक बनून तयार होतो। तर चला करूयात सुरुवात।
सुरुवात करण्यापूर्वी जर चॅनेलला तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि जर ही रेसिपी तुम्हाला आवडली तर कमेंट करायला पण विसरू नका. तर चला करूयात सुरुवात. सर्वात प्रथम इथे एक बाउल लागणार आहे. त्यामध्ये आपल्याला लागणार आहे 2 अंडी. ती फोडून घेऊयात आणि बीटरच्या साहाय्याने आपल्याला व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे. जोपर्यंत याला फेस येत नाही तोपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे. साधारण 2-3 मिनिट लागतात या प्रोसेसला. यानंतर यामध्ये आपल्याला ॲड करायचे आहे अर्धा कप साखर. साखरेऐवजी तुम्ही पिठी साखरही वापरू शकता. आता पुन्हा बीटरच्या साहाय्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. जोपर्यंत साखर वितळत नाही तोपर्यंत आपल्याला बीटरच्या साहाय्याने व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे. तर इथे फेटून झालेलं आहे. आता यामध्ये आपण ॲड करणार आहोत 1/4 कप ऑइल म्हणजेच 1/4 कप तेल आणि पुन्हा आपल्याला व्यवस्थित बीटरच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत 1 चमचा व्हॅनिला इसेन्स आणि पुन्हा बीटरच्या साहाय्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर छान असं मिक्स झाल्यानंतर पाहू शकता मिश्रण आपले बनून तयार आहे. आता यामध्ये आपण करणार आहोत ॲड मैदा आणि बेकिंग पावडर. तर एका चाळणीच्या साहाय्याने आपल्याला इथे लागणार आहे 1 कप मैदा आणि 1 चमचा बेकिंग पावडर. ती पण याच्यामध्ये ॲड करूयात आणि व्यवस्थित असं चाळणीच्या साहाय्याने चाळून घेऊयात. तर इथे नेहमी चाळणीच्या साहाय्याने आपल्याला मैदा चाळून घ्यायचा आहे जेणेकरून मैद्यामध्ये गाठी असतील तर त्या राहणार नाहीत. आणि आता एका चमच्याच्या साहाय्याने अगदी अलगद हाताने आपल्याला हा मैदा व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे. जोपर्यंत मिक्स होत नाही तोपर्यंत आपल्याला हे अलगद हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे बॅटर जरासं घट्ट आहे तर पातळ होण्यासाठी इथे लागणार आहे आपल्याला साधारण 2 चमचे दूध. आता पुन्हा आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. जोपर्यंत दूध याच्यामध्ये मिक्स होत नाही तोपर्यंत आपल्याला अलगद हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता मिक्स करून झालेलं आहे. आता 2 चमचे इथे लागणार आहे आपल्याला हे जे व्हॅनिला बॅटर बनवलेलं आहे ज्याच्यामध्ये आपण कोको पावडर ॲड करणार आहोत. तर एका वाटीमध्ये काढून घेऊयात आणि यामध्ये 1 चमचा कोको पावडर म्हणजे चॉकलेट पावडर ॲड करूयात आणि पुन्हा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. तर हे जरासं घट्टसर आहे तर पुन्हा पातळ करण्यासाठी इथे आपल्याला लागणार आहे 2 चमचे दूध आणि पुन्हा हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. तर हे आपलं चॉकलेट बॅटर बनून तयार आहे. आता इथे आपल्याला लागणार आहे प्लास्टिकचा कोन. तर याच्यामध्ये आता आपल्याला भरायचं आहे हे जे चॉकलेटचं बॅटर आहे ते. तर हे बॅटर आपण याच्यामध्ये भरूयात जे आपल्याला डिझाईनसाठी वापरायचं आहे. या पद्धतीने मागची साईड आहे ती आपल्याला व्यवस्थित अशी फोल्ड करायची आहे आणि या पद्धतीने आपल्याला कोन बनवून घ्यायचा आहे. तो कोन बनवून तयार आहे. आता कप केकसाठी लागणारं भांडं घेऊयात आणि याला आपण एका ब्रशच्या साहाय्याने आपल्याला व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून कप केक जे बनवलेले आहेत ते याला चिटकणार नाहीत. तर व्यवस्थित सगळीकडे आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. यानंतर कप केकसाठी लागणारे जे पेपर असतात ते याच्यामध्ये ॲड करून घ्यायचे आहेत आणि जे व्हॅनिला बॅटर बनवलेलं आहे ते याच्यामध्ये ॲड करायचं आहे. इथे काळजी घ्यायची आहे की बॅटर जे आहे ते पूर्ण फुल भरायचं नाही. 3/4 पर्यंत आपल्याला हे बॅटर भरून घ्यायचं आहे जेणेकरून कप केक फुलल्यानंतर ते बाहेर येऊ नयेत, त्यांना जागा मिळावी म्हणून इथे काळजी घ्यायची आहे विशेष. आता हे 3 वेळा चांगलं 2-3 वेळा आपल्याला हे व्यवस्थित टॅप करून घ्यायचं आहे जेणेकरून जे एअर वगैरे असेल तर ती आपली निघून जाईल. आता जो चॉकलेट बॅटर जे बनवलेलं होतं, जो कोन बनवला होता तो कात्रीच्या साहाय्याने अगदी जरासा पुढचं टोक आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने छान अशी डिझाईन बनवून घ्यायची आहे. आता ही डिझाईन तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कशीही करू शकता. मी या पद्धतीने इथे करत आहे. अतिशय सुंदर आणि खूप झटपट होते ही डिझाईन. आता स्टिकच्या साहाय्याने याला आपण थोडासा शेप देणार आहोत या पद्धतीने. तर अतिशय सुंदर अशी डिझाईन दिसत आहे, पाहू शकता. खूप झटपट होते, खूप वेळही जात नाही आणि लहान मुलांना फार एक कपकेक्स आवडतात. तर या पद्धतीने ही डिझाईन बनवून झालेली आहे. आता याला बेक करण्यासाठी साधारण 170 अंश सेल्सिअसवरती ओव्हनमध्ये ठेवून द्यायचं आहे आणि गॅसवर करत आहे असेल तर एकदम स्लो गॅसवरती आपल्याला साधारण 15 ते 20 मिनिट हे ठेवून द्यायचं आहे. तर पाहू शकता 15-20 मिनिटानंतर छान असे आपले कपकेक बनून
तयार आहेत, छान असे फुललेले आहेत. आणि आता याला जरासं आपल्याला थंड करत ठेवायचं आहे आणि थंड झाल्यानंतर एक 5 मिनिटानंतर एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर पाहू शकता अतिशय सुंदर असे हे कपकेक दिसत आहेत आणि छान अशी जाळीही पडलेली आहे, फुललेले आहेत छान. तर पाहू शकता पेपरही अगदी सहजरित्या निघत आहे आणि जाळी खूप सुंदर पडलेली आहे. आता कट करून पाहूयात. तर पाहू शकता सुंदर जाळी आणि खूप स्पॉन्जी असे झालेले आहे. तर ही रेसिपी तुम्ही देखील नक्की ट्राय करून पहा. तुमच्या लहान मुलांना देखील फार आवडेल. खूप सुंदर दिसतात, त्याहून खायला फार टेस्टी लागतात. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटद्वारे सांगायला विसरू पण नका. वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वतःची आणि इतरांची काळजी घ्या. नमस्कार, वेलकम टू टेस्ट किचन कट्टा. माझं नाव आहे रेखा आणि आजची डिश पाहून माझ्या तर तोंडाला भयानक पाणी सुटलेलं आहे. अगदी डिलिशियस, टेस्टी आणि एकदम चीजी बघू शकता. आणि घरच्या घरी आपण बेसपासून टॉपिंगपर्यंत सगळ्या गोष्टी आपण घरच्या घरी बनवणार आहोत. त्यामुळे हा पिझ्झा भयानक टेस्टी होतो. आणि बघू शकता खालूनही व्यवस्थित असा भाजला गेला आहे, वरूनही छान भाजला गेलेला आहे. एकदम चीजी पिझ्झा घरच्या घरी, बाहेरपेक्षाही सुंदर टेस्ट. नक्की ट्राय करून बघा. तर इथे आपल्याला लागणार आहे कोमट पाणी आणि त्याच्यामध्ये मी 1 चमचा साखर घेतलेला आहे. इथे आपण इन्स्टंट ईस्ट वापरणार आहोत. अर्धा चमचा घेतलेला आहे इथे. तर तुम्हाला मार्केटमध्ये कुठेही अवेलेबल होऊन जातं. तर आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला ईस्ट ॲक्टिव्ह करून घ्यायचं आहे आपल्याला. तर तुम्ही बघू शकता 1-2 मिनिटानंतर हे ईस्ट ॲक्टिव्ह व्हायला सुरुवात होते. आणि इथे एक काळजी घ्यायची आहे, कोमट पाण्यामध्येच हे आपल्याला ईस्ट ॲक्टिव्ह करून घ्यायचं आहे. जर तुम्ही खूप गरम पाणी घेतलं तरीही चालणार नाही आणि थंड पाणी तर बिलकुलच चालणार नाही. तर आपल्याला कोमट पाणी वापरूनच ते ईस्ट ॲक्टिव्ह करून घ्यायचं आहे. आता इथे 2 कप मैदा घेतलेला आहे, म्हणजे साधारण अर्धा किलो मैदा आहे. तर तो चाळून घेऊयात. याचे 2 पिझ्झा होतात, मीडियम आकाराचे 2 पिझ्झा होतात. तर एका कपाला 1 चमचा असे 2 चमचे मी इथे मिल्क पावडर म्हणजेच दुधाची पावडर घेतलेली आहे, जिंजर पावडर घेतलेला आहे म्हणजेच अद्रक पावडर आणि चवीपुरतं जरासं मीठ. आणि जे ॲक्टिव्ह झालेलं ईस्ट आहे ते पण आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे. आता हे व्यवस्थित आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे, एकत्रित करून घ्यायचं आहे. आणि इथे काळजी घ्यायची आहे की हे जे कणिक आहे ते व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. जेवढं तुम्ही व्यवस्थित मळताल तेवढा हा पिझ्झा भयानक सुंदर होतो, बेस खूप सुंदर होतो. त्यामुळे टेबलवरती असं या पद्धतीने प्रेस करून करून आपल्याला 4 ते 5 मिनिट असं ही क्रिया करायची आहे व्यवस्थित. तर व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. जेवढा मळताल तेवढा छान असा सॉफ्ट बनवून घ्यायचा आहे हा गोळा. तर आता एका भांड्यामध्ये थोडंसं तेल घेऊयात. तेल थोडं पसरून घेऊया जेणेकरून तो चिटकणार नाही. आणि आता याला झाकून आपण एका गरम जागेमध्ये 2 तास आपण ठेवून देणार आहोत. तर अगदी 2 तासानंतर बघू शकता गोळ्याच्या डबल क्वांटिटी एवढा हा फुलून झालेला आहे. पूर्ण हे बाउल जेवढं आहे तेवढं फुल असं भरलेलं आहे. अतिशय सुंदर अशी जाळी पडलेलं आहे. एवढं पीठ आपलं छान असं फुगलेलं आहे. तर आता याची आपण हवा काढून घेऊया आणि व्यवस्थित पुन्हा आपल्याला मळून घ्यायचं आहे. तर इथे बेससाठी पीठ हे व्यवस्थित मळून घेणं खूप महत्त्वाचं आहे. तर आता पुन्हा मळून घेऊयात आणि याचे 2 एकसारखे समान आपल्याला भाग करून घ्यायचे आहेत. या पद्धतीने चाकूच्या साहाय्याने आपल्याला 2 भाग करून घ्यायचे आहेत. मीडियम आकाराचे आपल्याला इथे पिझ्झा होणार आहेत, खूप छोटेही नाही आणि खूप मोठेही नाही. तर आता हाताच्या पद्धतीने आपल्याला गोल गोळा असा बनवून घ्यायचा आहे व्यवस्थित. आणि याच्या खाली आपण जरासं पीठ लावून घेणार आहोत. इथे मैद्याचं पीठ वापरत आहे. हा गोळा ठेवून देऊया. त्याच पद्धतीने दुसराही गोळा करून घेऊयात आणि याच्यावरती आता जरासं मैद्याचं पीठ घालूयात. आणि याच्यावरती कापड ठेवून आपण साधारण पुन्हा अर्धा तास आपल्याला ठेवून द्यायचा आहे. यामुळे पिझ्झा बेस हा खूप छान होतो. पुन्हा अर्धा तास आपल्याला ठेवून द्यायचा आहे. तोपर्यंत पनीरला आपण मसाले लावून घेऊया. तर इथे पनीर घेतलेला आहे 100 ग्रॅम. त्याच्यामध्ये जराशी हळद, जरासं लाल तिखट आणि इथे धने पावडर वापरलेले आहे आणि चवीपुरतं मीठ.
आता हे मसाले तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही वापरू शकता, असं काही नाही की हाच वापरला पाहिजे किंवा तोच वापरला पाहिजे. तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही मसाले वापरू शकता. तर इथे मी ढोबळी मिरची, कांदा आणि टोमॅटो पण कापून घेतलेला आहे. आणि इथे आपला अर्धा तास झालेला आहे. बघू शकता अगदी गोळे पुन्हा छान असे फुलून मोठे झालेले आहेत. आता याच्या बेस क्रिस्पी व्हावा यासाठी मी रव्याचा वापर करत आहे. तुमच्याकडे जर मक्याचं पीठ असेल तर तुम्ही मक्याचं पीठही वापरू शकता. आता जरासा मैदा आणि रवा याला आपल्याला पसरून घ्यायचा आहे हाताच्या साह्याने. आता गोळा पण दुसरा आहे तो झाकून ठेवून देऊया, जेणेकरून तो आपला पहिला पिझ्झा होईपर्यंत तो कडक होणार नाही. तर या पद्धतीने आपल्याला पिझ्झा करून घ्यायचा आहे. कढा या आपल्या थोड्याशा जाड असतात आणि मधला पोर्शन हा थोडा पातळ असतो. आता मधला भाग आपल्याला फुलून घ्यायचा नाही आहे, त्यामुळे आपल्याला इथे काट्याच्या चमच्याने या पद्धतीने होल करून घ्यायचे आहेत. आणि इथे पिझ्झा सॉस वापरत आहे. साधारण 2 चमचा लागतो एका पिझ्झाला. आणि इथे जे काटा आहे त्या काटांपर्यंत आपल्याला ते लावून घ्यायचं नाही आहे. काटांच्या आतमध्ये आपल्याला हे सगळं जे काय आहे, जे पिझ्झा सॉस आहे किंवा पनीर वगैरे आपण जे टॉपिंग्स करणार आहोत ते आतमध्ये आपल्याला करायचं आहे. तर आता रेड चिली फ्लेक्स, ऑरिगेनो आणि त्यानंतर खूप सारं चीज. आणि इथे मी टोमॅटो उभ्या आकाराचं कापून घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे ढोबळी घेतलेली आहे, ती स्क्वेअरमध्ये कापून घेतलेलं आहे. कांदा घेतलेला आहे. आता टॉपिंग्स हे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही वापरू शकता. इथे तुम्ही ॲलिपेनो, ब्लॅक ऑलिव्ह्ज किंवा मक्याचे दाणे तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही वापरू शकता. तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही घालू शकता टॉपिंग्समध्ये. तर अतिशय सुंदर असं झालेलं आहे. आता पुन्हा थोडंसं चीज वापरूया. आता घरच्या घरी बनवते म्हटल्यानंतर चीजमध्ये अजिबात कंजूसी करायची नाही. जेवढं चीज असेल तेवढा हा पिझ्झा खायला फार सुंदर लागतो. आता या काटांना आपण जरासं बटर लावून घेऊया, जेणेकरून कडक होणार नाहीत. त्यासाठी आपल्याला बटर लावून घ्यायचं आहे. आणि इथे आता मी पिझ्झा ओव्हनमध्ये करत आहे. ओव्हनमध्ये साधारण 20 मिनिट मी ठेवून देणार आहे. तर तुम्ही तुमच्याकडे ओव्हन नसेल तर त्याऐवजी कढईमध्ये कुकरचं जे स्टँड असतं, कुकरमध्ये मीठ घेऊन त्याच्यामध्ये ते स्टँड ठेवायचं आहे आणि 15 मिनिट त्याला आपल्याला प्रीहीट करून ठेवायचं. आणि मग त्यानंतर आपला जो पिझ्झा आहे तर पिझ्झाचं भांडं ठेवून त्याला पुन्हा 10 ते 15 मिनिट शिजून घ्यायचं आहे. तर तुमच्याकडे ओव्हन नसेल तर ही पद्धत तुम्ही वापरू शकता. आता याच पद्धतीने मी दुसराही तुम्हाला पिझ्झा करून दाखवत आहे. सेम तसंच आपली हाताच्या साह्याने थोडंसं प्रेस करून करून हलक्या हाताने आपल्याला हा पिझ्झा बनवून घ्यायचा आहे. आणि कडा ज्या आहेत त्या थोड्याशा जाड ठेवायच्या आहेत आणि मध्ये असा जरा पातळ करायचा आहे. खूप पातळ असं पण नाही. तर पुन्हा चमच्याच्या साह्याने पुन्हा होल करून घेऊयात. पिझ्झा सॉस, रेड चिली फ्लेक्स, ऑरिगेनो, पनीर. तर हे टॉपिंग्स करायला मला तर फार आवडतं. फार डेकोरेशन हा पार्ट मस्त वाटतो. हे बघूनच खूप छान वाटतं. आता इथे आपण चीज वापरूया आणि खूप सारं चीज. आणि मग नंतर ढोबळी मिरची, कांदा, टोमॅटो. आता या पिझ्झामध्ये टोमॅटो नको वाटला म्हणून मी तो काढून टाकला. विदाउट टोमॅटोचा करूया हा वाला दुसरावाला पिझ्झा आपण. आता पुन्हा काटाला आपण बटर लावून घेऊयात. तर बघू शकता दुसरा पिझ्झाही आपला बनवून अतिशय सुंदर असा दिसत आहे. खूप छान असा. माझ्या तर तोंडाला बघूनच पाणी सुटलेलं आहे. एवढा भयानक सुंदर दिसत आहे. तर आता कट करून घेऊयात. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे सांगायला मात्र विसरू नका. आणि त्याचबरोबर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करायला पण विसरू नका. जर आवडत असेल तर तुमच्या फ्रेंड्स, फॅमिली सगळ्यांना शेअर पण करा. तर घरच्या घरी हा पनीरचा पिझ्झा बनवून तयार आहे. आणि अशाच नवीन नवीन रेसिपींसाठी तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनला प्रेस पण करायला विसरू नका. वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय.